आपच्या लढ्याचा विजय, मिरज महापालिकेत करप्ट डेटा रिकव्हर, नागरिकांना दिलासा। आम आदमी पार्टीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून मिरज महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील करप्ट झालेला महत्त्वाचा डेटा अखेर पूर्णप्राप्त करण्यात आला आहे। यामुळे अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात नगररचना विभागातील संगणक बंद पडून डेटा करप्ट झाल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। तसेच विविध विभागातील विभाग प्रमुखांची अनुपस्थिती, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक हजेरी आणि हालचाल नोंदवही यासारख्या शासन नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते। आपच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली आणि अखेर नगररचना विभागातील संगणक दुरुस्त करून महत्त्वाचा डेटा यशस्वीरित्या रिकव्हर करण्यात आला। या लढ्यात पत्रकार बांधवांनीही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत विषयाला सातत्याने वाचा फोडली। त्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि हे काम मार्गी लागले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सह सचिव वसीम मुल्ला, इम्रान पठाण, संभाजी मोरे, कृष्णा माळी, विनायक जंगम उपस्थित होते। दरम्यान इतर प्रलंबित प्रश्नांबाबत आम आदमी पार्टीचा लढा सुरूच राहणार असून सर्व विषयांचा पाठपुरावा करून लवकरच न्याय मिळवून देण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। नमस्कार, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव। गेल्या 4 दिवसामागं मिरज महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीकडून आम्ही विविध विषयांबद्दल निवेदन दिलं होतं। त्यात प्रमुख मुद्दा असा होता की महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये जे कॅम्प्युटर आहे ते कॅम्प्युटर बंद स्थितीत असल्यामुळे व त्याच्या सॉफ्टवेअरला व्हायरस आल्यामुळे त्याचा डाटा हा करप्ट झाला असून त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे कसं थांबवण्यात येईल यासाठी लवकरात लवकर हे दुरुस्ती करून ते डाटा परत मिळवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आयुक्त मॅडमकडे आपण निवेदनाद्वारे योग्य ते कारवाईची मागणी करणार होतो। त्या उद्देशानं आज आम आदमी पार्टीला यश मिळालेलं आहे, कारण की गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या निवेदनाला व आपल्या आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या ह्या जे काही अधिकाऱ्यांनी धारेवर धरलं होतं त्या उद्देशाने अधिकाऱ्यांनी 2 दिवसांमध्ये कॅम्प्युटर सिस्टीम चालू करून सांगलीमध्ये जे काही तंत्रज्ञ होते त्यांना बोलवून चालू करून लवकरात लवकर तो डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होता। तो आज त्यांचा प्रयत्न पुरेपूर झालेला असून जो काही जवळजवळ 20-22 हजार लोकांना डाटा होता तो डाटा आज त्यांना परत मिळण्यात आलेला आहे। तो डाटा त्यांना परत घेण्यात यश मिळालेलं आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या ह्या जे उपक्रम आम आदमी पार्टीने जे आंदोलन करण्याची पवित्र भूमिका घेतली होती त्याला आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे। पण यामध्ये सर्वात मोठी भूमिका आपण पत्रकार बांधवांची आहे, कारण की पत्रकार बांधवांनी देखील हा विषय खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळं अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हे काम करण्यास भाग पडलं। परंतु आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये फक्त हाच एक मुद्दा नव्हता, बाकीचे बरेच मुद्दे होते। सीसीटीव्ही, बायोमेट्रिक, हालचाल रजिस्टर, त्यानंतर विभाग प्रमुख जागेवर नसतात, हे ॲक्च्युली 5 ते 6 मुद्द्यामधले एक मुद्दा जरी आमचा यश मिळालं असेल आमच्या मुद्द्याला, तरी बाकीचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्याच्यावर अजून काम सुरूच आहे आणि तर त्या मुद्द्याला घेऊन आम आदमी पार्टी लढा सुरूच ठेवणार। आणि हे पण जसं एक मुद्दा आम्ही आज पूर्ण करून घेतला आहे महापालिकेकडून, त्याची बाकीची कामं आम्ही आम आदमी पार्टी त्यांच्या मागे लागून लवकर पूर्ण करून घेईन अशी आपणास ग्वाही देतो। धन्यवाद। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।